प्रकरण तिसरे, गोंधळात गोंधळ. सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर. आमचे 2 मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सामान बरेच असल्याने 2 कार कराव्या लागल्या. अर्धा संसार USPS तर्फे पाठवला व अर्धा आमच्या 4 बॅगांमध्ये. निघण्याच्या वेळी रवीने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले. श्रीनिवास आवाजवी आत्मविश्वासात म्हणाला, हो हो, मला माहित आहे सर्व. मी आतापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे. आमच्या कार निघाल्या. एका कारमध्ये मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमध्ये रवी व विनायक. विमान दुपारी 12:30चे होते म्हणून 2 तास आधी निघालो. 1 तास जाण्यामध्ये व 1 तास सामानाची क्षकिरण तपासणी याकरता. श्रीनिवास व मी 11ला विमानतळावर पोहोचलो व रवी विनायकची वाट पाहू लागलो. 11:30 व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता. श्रीनिवास 3-4 वेळा शोधायला गेला त्यांना. तसे रवी विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर. ते पण आम्हाला शोधत होते. शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर. कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनी यंत्र नव्हते.